ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं, व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू द हाईट एच. मग आपल्याकडे बारकं होतं, बारक्याला असं उचललं वर फेकलं, सर जीची व्हॅल्यू बदलत नाही का? हो. मग काय होतं, ग्रॅव्हिटी ॲट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच, जी एच इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम बाय आर प्लस एच होल स्क्वेअर. शॉर्टकट होता का काही सर? हो. जी एच इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 प्लस 2h बाय आर. पण सर हा फॉर्म्युला केव्हा वापरत होतो बाळांनो, लक्षात ठेवायचे, जर समजा तुमची हाईट ही रेडियसपेक्षा कमी असेल, पण किती, रेडियसच्या 5% पाहिजे. इफ द हाईट अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द आर लेस दॅन 5% ऑफ रेडियस ऑफ अर्थ, दॅट मीन्स 320 किलोमीटर्स पाहिजे. म्हणजे 320 किलोमीटर हाईट असेल, त्याच्या कमी असेल तरच फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे, नाही तर ॲप्लिकेबल नाही. मग ॲप्लिकेबल कोणता फॉर्म्युला होता सर? जी एच इज इक्वल टू हा तुमचा जी एम बाय आर प्लस एचचा होल स्क्वेअर, हा फॉर्म्युला होता बघा. लक्षात येते का? आता हाईटसाठी बघितलं, आता आपण पाहतोय बाळांनो डेप्थसाठी. पहा, व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू द हाईट, डेप्थ अँड लॅटिट्यूड. मग पुन्हा एकदा, ही आहे अर्थ, हे आहे अर्थचं सेंटर ओ, हा अर्थचा सरफेस है ना. या सरफेसला बेटा जी इज इक्वल टू 9.81 आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे की नाही बाळा? मग ज्या वेळेला बारकं इथं असेल, एक प्राणी तो भरला, ज्या वेळेला तो वरच्या कुठं आहे बेटा, ऍट सरफेसवर. when a man is stand at the surface, त्यावेळेस जी ची व्हॅल्यू किती बेटा, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जेव्हा आता मला सांग बाळा, हे डिस्टन्स किती आहे? ही आहे रेडियस ऑफ अर्थ आर. मग आता बारक्याला काय करायचंय, इथे खड्डा खोदला, काय करलाय, खड्डा, झप 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 इथपर्यंत खड्डा करला. मग आता मला माहितीये, आपण जर इथपर्यंत खड्डा खोदला असेल तर त्या खड्ड्याची डेप्थ काय असेल बेटा, डी. काय असेल, डी. आणि बारक्याला टाकलं, हे बारकं पडलं, बारकं पडलं, या इथं पावे. आधी बारकं कुठं होतं, at the surface of earth. आता बारकं कुठे, इथं. या बारक्याच्या बॉडीवर फोर्स ऍक्ट होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे कोण आहे, mg. इथं असते वेळेस जी ऍट द सरफेस असेल, जेव्हा बारक इथं असेल खड्ड्यामध्ये, जी ऍट द डेप्थ असेल. म्हणजे काहीतरी ग्रॅव्हिटी चेंज होणार आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होणार आहे. पण जेवढं या बॉडीचं वेट असतं, वेट कशावर असतं, तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर असतं, म्हणजे या जीवर डिपेंड असतं. मग बाळांनो, इथून इथपर्यंत या खड्ड्याची खोली जर डी असेल, हे इथून इथपर्यंत डिस्टन्स काय होतं बेटा, हे पहा, एवढं डिस्टन्स म्हणजे आर होतं. हे जर आर असेल आणि हे जर डी असेल तर हे डिस्टन्स किती होतं, आर मायनस डी होतं का नाही बेटा? पहा, टोटल डिस्टन्स आर, याच्यातून हे नाही गेलं, आर मायनस डी. आपल्याला माहिती आहे कंडिशन काय सांगते, वेट ऑफ द बॉडी एक्झॅक्टली बॅलन्स बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट बरोबर कोण आहे, mg इज इक्वल टू जी कॅपिटल एम मास ऑफ द बारकं, आहे की नाही? आता मला सांगा, जेव्हा हा अर्थ सेंटर इथं आहे ओ आणि बारकं इथं आलं खड्ड्यामध्ये, या दोघांचा डिस्टन्स काय असेल, आर मायनस डी. तर डिस्टन्सचा काय करायचं पाहिजे बाळा, स्क्वेअर, आर मायनस डी चा होल स्क्वेअर. ही आहे डी, मास मास कटेंगा, जी डी इज इक्वल टू gm बाय r मायनस डी चा होल स्क्वेअर.
व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू द हाईट, डेप्थ अँड लॅटिट्यूड. हाईटचं पाहिलं आपण, हे डेप्थचं आहे. आता इन टर्म्स ऑफ जी काय असेल सर? मला माहिती आहे इथं जी काय होतं 9.81 होतं. इथं किती होतं सर? सेंटरला जी ची व्हॅल्यू काय असेल? जेवढी पण असेल आपल्याला माहिती आहे जी इज इक्वल 0 कुठं असते? सेंटरला. पण ते कसं पाहायचं? आता मला टू फाइंड रिलेशन बिटवीन जी अँड जीडी. हे स्मॉल जी आणि जीडी मधलं रिलेशन पाहिजे. पहा ऍट द सरफेस ऑफ अर्थ जी इज इक्वल टू काय होतं बेटा? जीएम बाय आर स्क्वेअर. मग हे कॅपिटल जीएम बरोबर जी आर स्क्वेअर आहे का नाही? मग इथे मी टाकू शकतो का इथं? जब इथं जीएम म्हणजे आहे का तो गुड्डी बरोबर काय येणार आहे? गुड्डीच्या वर जी पा कॅपिटल आर स्क्वेअर डिवाइड बाय आर मायनस डी चा होल स्क्वेअर. वरचं जी कुठे येते? जी डी बाय जी इज इक्वल टू आर स्क्वेअर आणि खाली आलं आर मायनस डी चा होल स्क्वेअर. पुन्हा एकदा बाबांना लक्षात ठेवायचं ए प्लस बी चा होल स्क्वेअर. जसं आपण लास्ट पिरियड मध्ये बघितलं तसं या लेक्चर मध्ये याला म्हणायचं ए, याला म्हणायचं बी. ए मायनस बी चा होल स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे एक्सपान्शन आहे सर्वांना माहिती आहे, तरी एकदा सांगतो बेटा बघा. ए मायनस बी होल स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे फॉर्म्युला आहे. मग मी काय करतोय पहा बेटा. हे डी बाय जी आर स्क्वेअर. फर्स्ट टर्म कोण आहे? आर स्क्वेअर मायनस 2rd प्लस डी स्क्वेअर. आता वरचा आर मला कट करायचं बेटा. आर स्क्वेअर कट करायचं काय करावं लागेल? कॉमन काढावं लागेल. कॉमन काढता येतं का? हो सर काढता येतं. कसं काढणार पहा. इथून कॉमन निघतं जी डी बाय जी बरोबर हे आर स्क्वेअर आर स्क्वेअर. हे आर स्क्वेअर कॉमन काढलं इथं काहीच नाही म्हणजे काय राहिलं 1 मायनस 2rd. याच्यात आर स्क्वेअर होतं का बेटा? नाही. नसेल तर कुठून काढायचं? खालून काढायचं. म्हणजे कुठे टाकायचं बेटा? खाली. प्लस डी स्क्वेअर मध्ये आहे का? नाही. तर त्याच्याही खालूनच काढा. मग आपल्याला इक्वेशन काय मिळालं? आर स्क्वेअर कटेंगा. कट करा. मग पागडा एक आणि स्क्वेअर कट काय झालं? कटलं. जी डी बाय जी इज इक्वल टू हे 1 डिवाइड बाय 1 मायनस 2d बाय आर. एवढंच टाकायचं. अरे बापरे सर याला काय केलं तुम्ही? डी स्क्वेअर बाय आर स्क्वेअर दिसतंय का? निग्लेक्ट द हायर टर्म. हे ज्या टर्म दिसतात का नाही या टर्मला काय करायचंय? निग्लेक्ट द हायर टर्म्स. डी स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय करायचं? निग्लेक्ट. मग मॅक्सिमम डिस्टन्स किती असू शकतो? डेप्थ किती असू शकणार आहे? इज इक्वल टू आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. लक्षात येते? मॅक्सिमम हायर टर्म किती तेवढीच येणार आहे. मग आपल्याला माहिती आहे हे पॉवर काही नाही म्हणजे काय बेटा? 1 जी डी बाय जी इज इक्वल टू 1 मायनस 2d बाय आर पॉवर मायनस 1. जसं लास्ट पिरियड मध्ये आपण बघितलं होतं, जर एक्सपान्शन असं असेल ए प्लस बी चा पॉवर मायनस 1 असेल तर एक्सपान्शन पहिली टर्म प्लस पुन्हा मायनस पुन्हा प्लस पुन्हा सॉरी प्लस 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 टोटल टर्म काय होत असतात? प्लस होतात. पण ए मायनस बी चा पॉवर मायनस 1 असते. याचं एक्सपान्शन पहिली टर्म प्लस ए मायनस बी प्लस ए मायनस बी. लक्षात येते? पहिली टर्म प्लस दुसरी मायनस.
मग GD बाय G इज इक्वल टू 1 मायनस 2D बाय R जमलं. मग याला असं म्हणू शकतो काय वेळा आपण GD इज इक्वल टू G इन अ ब्रॅकेट 1 मायनस 2D बाय R. पहा असंच एक एक्झाम्पल असं होतं बाळांनो. इथं D च्या ऐवजी काय होतं फक्त H. आठवतंय का GH इज इक्वल टू G इन अ ब्रॅकेट 1 प्लस 2H बाय R. हाईट असेल, हाईट साठी आपल्याला काय करावं लागतं बा प्लस हाईट. डेप्थ असेल तर मायनस D. पण याच्यामध्ये हे करेक्शन आहे, निग्लेक्ट द कोएफिशिएंट बेटा, निग्लेक्ट कोएफिशिएंट. सब का कोएफिशिएंट निग्लेक्ट करायचा आहे आणि मग मिळणार काय बेटा GD इज इक्वल टू G इन ब्रॅकेट 1 मायनस D बाय R. हे काय मिळतं, जे पण मिळतं तेच आपलं रिक्वायर्ड क्वेश्चन आहे. म्हणजे हे आहे acceleration due to gravity due to the depth. Good D बरोबर G 1 minus D by R. असं का because depth is never be greater than रेडियस. डेप्थ ही रेडियस पेक्षा कधीच मोठी नसू शकते. का नसणार आहे कारण जर मी इथं असेल इथून असं आपण बोर पाडतो, खड्डा पाडतो इथपर्यंत D. आपली रेडियस ऑफ अर्थ किती आहे बेटा 6400 किलोमीटर. आपण इथं काय केले 1000 किलोमीटर डेप्थ 2000 3000 4000 5000 6000 असेल. ठीक आहे सर 6400 म्हणजे हा खड्डा कुठपर्यंत येणार आहे सेंटरपर्यंत. याच्यापेक्षा खाली येईल का, खाली आला तर मग डेप्थ किती होईल या साईडला बघितलं तर आहे का नाही कमी. मग याच्यावरून आपण सांगू शकतो की मॅक्सिमम काय होऊ शकतं डेप्थ इज इक्वल टू रेडियस ऑफ होऊ शकतं का नाही. आणि हे फक्त कुठं होतं D बरोबर ऍट द सेंटर. कुठं होऊ शकतं बेटा सेंटरलाच. म्हणून GD इज इक्वल टू G इन ब्रॅकेट 1 मायनस D बाय R. हे 2 का निग्लेक्ट करायचा कारण डेप्थ ही रेडियस पेक्षा कधीच मोठी नसतीये. मग निग्लेक्ट द कोएफिशिएंट. लक्षात येते. मग सेंटरला G ऍट द सेंटर ऑफ अर्थ विल बी 0. हाऊ पहा जर ही D असेल D बरोबर R मायनस R बाय 1 मायनस 1 0 इंटू समथिंग 0. GD इज इक्वल टू 0 कुठं ऍट द सेंटर ऑफ अर्थ. म्हणून आपण म्हणू शकतो एक पॉइंट G ऍट सेंटर ऑफ अर्थ D बरोबर R आणि हे गुड्डी बरोबर G 1 मायनस R बाय R. हे कटलं GD इज इक्वल टू 0 कुठे बेटा ऍट द सेंटर ऑफ अर्थ. लक्षात येतं. मग आपल्याला काय पाहिलं आपण एक्सेलरेशन और व्हेरिएशन ऑफ G ड्यू टू द हाईट H आणि आता डेप्थ D. पहा इकडे लक्ष द्या सर आपण पहा इथं काय केलं व्हेरिएशन ऑफ G ड्यू टू द डेप्थ D. इकडे अख्खं बीट झालंय. पुन्हा डबल सांगतोय बेटा लक्षात ठेवायचं. हे पूर्ण शिकवलंय पुन्हा एकदा. मग काय सांगतो हेडिंग व्हेरिएशन ऑफ G ड्यू टू द डेप्थ D. सुरुवातीला काय केलं एक मोठी अर्थ घेतली, अर्थ आले होल पाडलं, होल मध्ये बारकं उचललं, मस्कन मध्ये टाकलं, पडते खाली किती डेप्थ पर्यंत गेला D डेप्थ पर्यंत गेला. मग रेडियस ऑफ अर्थ किती होती R, डेप्थ किती D. मग आता जेव्हा डब्बं बारकं खाली खड्ड्यात असेल त्या खड्ड्यातलं बारकं आणि सेंटर ऑफ अर्थ या दोघांतलं डिस्टन्स किती असेल बेटा पाहिजे. इथं इथपर्यंत पडलंय वर केले खाली पडला प्रिन्स खड्ड्यात पडला D. टोटल डिस्टन्स R मायनस D हे डिस्टन्स.
मग आपल्याला माहिती आहे की बारक्याचं वजन हे कशावर डिपेंड असतं, त्याच्यावर होणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर डिपेंड असतं. वेट ऑफ बॉडी एक्झॅक्टली बॅलन्स बाय द नॉर्मल रिएक्शन बॅलन्स बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आपल्याला माहिती आहे खालचं बरोबर वरचं असतं. वेट ऑफ बॉडी एक्झॅक्टली बॅलन्स बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट बरोबर म्हणजे इज इक्वल टू GMM बाय R स्क्वेअर आहे, पण इथं दोघांचा डिस्टन्स काय बेटा, R मायनस D होलचा स्क्वेअर. जसं डिस्टन्स आहे इथं जर 30 असेल तर 30 घ्या, 40 घ्या, 100 असेल 100 घ्या. टाकत गेलो सर, पण आम्हाला लास्ट पिरियड मध्ये तुम्ही सांगितलं होतं की G इज इक्वल टू GM बाय R स्क्वेअर. तर आहे कॅपिटल GM इज इक्वल टू स्मॉल g R स्क्वेअर. टाकता येतं का, हो सर टाकून घेतलं. मग आम्ही GM च्या ठिकाणी GR स्क्वेअर टाकलं, वरचं G खाली आणलं. R राहिलंच काय, R स्क्वेअर R मायनस D चा होल स्क्वेअर. इथं वेगळंच काहीतरी दिसतं सर, खटखट काढता येत नाही, तर R स्क्वेअर मायनस D स्क्वेअर करताल, फसताल ढोबळ्या. पा याचं एक्सपान्शन दिलं A मायनस B चा होल स्क्वेअर. मग A मायनस B होल स्क्वेअर काय येतं, A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर. एक्सपान्शन भरू दे सर, खड्ड्यात द्या वर पाहिलं R स्क्वेअर A R स्क्वेअर मायनस 2RD प्लस D स्क्वेअर. कॉमन काढायचं सर कोणाला, R स्क्वेअरला घे काढून. मग काढलं हे बस बस बाहेर काढलं रे बाबा, राहिलं काय इथं काहीच नाही, म्हणजे काय 1 मायनस 2RD ला RD. पण सर इथं R स्क्वेअर नाहीच आहे ना. मग आपल्याला माहिती आहे वरून नसेल खालून काढा. कुठून काढणार, खालून. मग डिवाइड मध्ये टाकलं. सर हे कसं काढायचं, लास्ट पिरियड मध्ये बेटा सांगितलं होतं, वर पण R स्क्वेअर मल्टिप्लाय कर, खाली पण कर. वरचं बाहेर कॉमन काढलं, खालचं मात्र तसंच राहिलं. मग हे R स्क्वेअर एक R वरचं कटलं, D स्क्वेअर बाय R स्क्वेअर आलं. सर आता ती मॅक्झिमम डिस्टन्स डेप्थ किती होऊ शकते, इज इक्वल टू R स्क्वेअर R स्क्वेअर. मग आपल्याला माहिती आहे सर हायर टर्म काय करावं लागतात, निग्लेक्ट करावं लागतात. निग्लेक्ट द हायर टर्म D स्क्वेअर बाय R स्क्वेअर कट करायचं. राहिलं काय 1 मायनस 2D बाय R. एक R कटलंय, वरचं खालचं कटलंय, हे राहिलं. ह्याचा पॉवर काय नाही म्हणजे किती आहे 1. खालचं प्लस 1 वर जाऊन काय होतंय -1. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही एक शिकलेला असाल, जर A प्लस B होल पॉवर -1 असेल तर टोटल टर्म ह्या प्लस येत असतात. पण जर A मायनस B होल पॉवर -1 असेल तर पहिली टर्म प्लस पुन्हा मायनस पुन्हा प्लस पुन्हा मायनसच करावं लागतं. मग इथं एक्सपान्शन दिलं बेटा तुम्हाला, फार सोपं पण तरीही देतोय. मग इथं 1 मायनस 2D बाय R एक्सपान्शन म्हणून ते चाललं. आपण हे फायनल इक्वेशन म्हणायचंय. पण आमच्या एक पॉईंट लक्षात आला की सर डेप्थ इथं 2D आलंय, इथं हाईट घेताना तुम्ही घेतला होता सर GH बरोबर G 1 प्लस 2H बाय R. लक्षात कसं ठेवायचं बेटा, जर हाईट असेल तर प्लस कर, डेप्थ असेल मायनस कर. खड्डा असेल तर खाली जावं लागतं, मायनस लक्षात ठेव. हाईट असेल तर प्लस करायचं. रेडियस ऑफ अर्थ किती होती 6400. 10 किलोमीटर वर गेला 6410. 50 गेला 6450. वाढतंय का कमी होतं बेटा, वाढतंय. हाईट असेल तर प्लस कर, डेप्थ असेल तर मायनस. पण इथं पण 2 आहे, इथं पण 2 ठेवायचं का सर, नाही बेटा. का सर डेप्थ ही रेडियस पेक्षा कधीच मोठी नसतीये. Depth never will be greater than radius. Hence, neglect the coefficient and final equation will be the GD is equal to ना गोटी बरोबर काय येणार आहे, एकच गुण आहे G ब्रॅकेट मध्ये 1 मायनस D बाय R. दिस इज द फायनल इक्वेशन, व्हेरिएशन ऑफ G ड्यू टू द डेप्थ D. सर मग आता मला सांगा, लास्ट पिरियड मध्ये सांगितलं हे जे शॉर्टकट होता हा कुणासाठी, जर समजा तुमची हाईट रेडियस ऑफ वरच्या 5% असेल तरच आहे. पण मग याच्यामध्ये सांगा ही 5% साठी आहे का, नाही. दिस इक्वेशन इज व्हॅलिड फॉर द एनी डेप्थ. मग तुमची 1000 असो, 2000 असो, 500 असो, 1 किलोमीटर असो, 6400 किलोमीटर असेल पर्यंत सुद्धा ही ही व्हॅलिड आहे. मग हे इक्वेशन झालं. आणि आमच्या एक पॉईंट आणखीन एक नोट करायचं लक्षात आलं बाळांनो, की आपल्याला माहिती आहे अर्थच्या सेंटरला ग्रॅव्हिटी किती आहे 0. सर कशी 0, कारण डेप्थ बरोबर काय येणार आहे रेडियस ऑफ अर्थ. जेवढी रेडियस तेवढीच डेप्थ. पहा बेटा इथं मी काय करतोय, इथं जर R टाकलं, R बाय R कटलं 1 मायनस 1 0 0 इंटू G 0. सर आलं नाही तर D बरोबर टाकणार आहे, कप कटलं रे, आलं रे. हे झालं इम्पॉर्टंट पॉईंट. आता याच डेरिव्हेशनला मी वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे बेटा. काही बुक्स मध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे, तर काही वेगळ्या बुक्स मध्ये इन टर्म्स ऑफ डेन्सिटी दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे अर्थची डेन्सिटी थ्रू आउट रिमेन्स कॉन्स्टंट राहते. जी डेन्सिटी या साईडला असेल तीच डेन्सिटी या साईडला पण आहे. डेन्सिटी ऑफ अर्थ रिमेन्स
सेम और कॉन्स्टंट थ्रू आउट. मग आता इन टर्म्स ऑफ डेन्सिटी बेटा कसं येणार आहे ते सांगतोय, पण एकदा लक्ष दे, लिहून घे. प्रत्येक पॉईंट पुन्हा एकदा बघायचं आहे. काही लेक्चर सांगतात सर लेक्चर नंबर 12 टाका, लेक्चर नंबर 13 टाका. लक्ष दे बा, जेवढं होतं तेवढं, आणि जेवढे लेक्चर होत आहेत तेवढ्या लेक्चरवर न्यूमेरिकल सर्च करायला लाग. आणि हे बाकीचे खिंगटे काही तर आजच बघायला लागले लेक्चर, वास उठला तुमचा है ना. लक्ष ठेवायचं बाबांनो, एकही लेक्चर मिस होऊ द्यायचं नाही. उद्याचं लेक्चर याच्यावरच आहे, पण त्याच्या आधी याच्याच लेक्चरमध्ये मला याची अल्टरनेट मेथड देणार आहे. सो फक्त लिहून घ्या पटकन, 1 मिनिटाचा वेळ देतोय आणि लगेचच पुढचा पॉईंट सुरू करतोय. पहा बेटा, बघा आपण आताच काय बघितलं, वेगळ्या फॉर्म मध्ये जीडी बरोबर काय होतं, जी इन ब्रॅकेट 1 - d/r. आता इन टर्म्स ऑफ डेन्सिटी पाहायचं नाही. पहा डेन्सिटी रो. आता आपल्याला एक पॉइंट तुम्हाला क्लिअर माहिती आहे, आपल्या अर्थची डेन्सिटी थ्रू आउट कुठे इथे तेवढीच आहे, इथे तेवढंच आहे, इथे तेवढी, इथे तेवढी, इथे तेवढी, प्रत्येक ठिकाणी रो ही काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग मला सांगा, जर मला डेन्सिटी काढायची असेल तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन फॉर्म्युला काय बेटा, वॉल्यूम. देन मास बरोबर काय आहे पहा, किंवा डेन्सिटी रो इज इक्वल टू m/v. देन m बरोबर काय आहे, रो इंटू v. मग इथलं हे m आहे, याला लिहितो मी कॅपिटल G, रो v/r². हे g ला g, रो ला रो. आता मला सांगा बाळा, हे v कोण आहे, व्हॉल्यूम आहे. काय बेटा, व्हॉल्यूम आहे. आपल्या अर्थचं व्हॉल्यूम कसं काढावं, अर्थ कशी आहे, स्पेरिकल. व्हॉल्यूम ऑफ अ स्पेरिकल काय येतं बेटा, v इज इक्वल टू 4/3 πr³ आहे का नाही फॉर्म्युला, 4/3 πr³. मग मी इथं टाकतोय 4/3 πr³ आणि खालचा r² ला r². हे पहा, वरचा क्यूब आणि एक स्क्वेअर कटलं, वरील 3 आणि 2 कटले, एकच राहिला. मग काय आलं बेटा, स्मॉल g बरोबर 4/3 कॅपिटल G रो पाय इंटू r. हे कोणासाठी आलंय बाबा, लक्ष दे, हे g ऍट द सरफेस ऑफ अर्थ आहे. ज्या वेळेला बारकं कुठं असेल, अर्थच्या सरफेसला, मग gm/r². हे पण करेक्ट आहे, पण सर इथं मास पाहिजेच नाही मला. काय पाहिजे बेटा, डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणून मी मास लावलेलं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम घेतलं. फक्त डेन्सिटी तर रो तर ठेवायचाच आहे. व्हॉल्यूम कसा आहे, 4/3 πr³. एक क्यूब आणि r² कटलं, राहिलं फक्त 4/3. फॉर्म्युला फार सोपा आहे, g इज इक्वल 4/3 कॅपिटल G रो पाय आणि एकच r. आलं. आता इन टर्म्स ऑफ डेन्सिटी काय होतं, डेप्थ असेल ना, पुन्हा एकदा GD बरोबर GM पहा, फॉर्म्युला काय आपला, gm/r² आहे का नाही. g इज इक्वल gm/r² ऍट द सरफेस ऑफ अर्थ. डेप्थ असेल तर काय येणार आहे, r - d². काय चेंज केलंय, काहीच नाही, तेवढंच. मग आता मी काय करतो बघा, हे पहा, हे g इन टर्म्स ऑफ आहे, gm बरोबर आपण टाकायची गरज पडत नाही, फक्त हे लक्षात ठेवायचं, हे मास काय आहे. gd बरोबर g, मास बरोबर काय, रो इंटू v, r - d². व्हॉल्यूम कसा काढतोय बाळांनो पहा, gd बरोबर कॅपिटल G रो, व्हॉल्यूम म्हणजे काय, 4/3 पाय. r चा क्यूब आहे, पण इथं काय येणार बेटा, r - d² आणि खाली ऍज इट इज r - d².
काय चेंज होत आहे इथं फक्त काय होतं बाळा आर स्क्वेअर आर क्यूब आर स्क्वेअर अलग नाही आर होतं इथं फक्त काय येणार आहे आर मायनस डी डेप्थ असल्यामुळं आर मायनस डी होणार आहे. मग मी काय करतोय पहा इथं पेन विसरून जातोय हे पहा हे खालचं कटलं आर स्क्वेअर आणि एक क्यूब कटलं जसं इथं फक्त आर राहिलं होतं तिथं राहिलं काय फक्त आर मायनस डी मग हे गुड्डी बरोबर जी रो 4/3 आणि हे आर मायनस डी राहिलं का याला थोडंसं व्यवस्थित घेऊ आपण बाळा जी डी बरोबर 4/3 पाय आर जी इंटू रो पहा बाळा आता आपल्याला दोघांतलं रिलेशन काढायचं आहे जीडी मधनं आणि हे जी मधनं डिवाइड इक्वेशन याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणू अल्टरनेट मेथड आहे असं हे लक्षात ठेवा असं काहीच नाही काय करतो पहा डिवाइड इक्वेशन 2 बाय 1 काय होतं इक्वेशन आपलं जी डी बाय जी हे 4/3 पाय आर मायनस डी कॅपिटल जी इंटू रो आणि खाली 4/3 पाय फक्त काय येणार आर जी इंटू रो आलं का म्हणजे काय काय वेळा कटणारे पहा रेखीय द्यायचं 4/3 कटलं एक पाय कटलं जी जी कटलं रो कटलं मग राहिलं काय पहा जी डी बाय जी बरोबर आर मायनस डी फक्त काय आर आलं मग आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म्युला काय वापरतोय मी जी डी बाय जी बरोबर आर बाय आर ह्याच्या खाली हे मायनस डी च्या खाली आर अलग नाही हा डिवाइड मध्ये आहे म्हणजे दोघांच्या पण आहे की नाही याच्या पण आर आहे याच्या पण आहे दोघाला कॉमन म्हणजे दोघांच्या पण खाली असणार आहे पहा हे आर आर कटलं म्हणजे काय राहिले 1 जी डी बाय जी इज इक्वल टू 1 मायनस डी बाय आर खालचं आहे जी वर जातं गुणाकारातलं भागाकारातलं गुणाकारात मग गुड्डी बरोबर जी जा जी 1 मायनस डी बाय आर सर बाप रे बाप आता तर हे बघायच्या सारखं चाललं आणि बेटा त्याची अल्टरनेट मेथड आहे व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू द डेप्थ डी फॉर्म्युला काय होता गुड्डी बरोबर जी डी बरोबर डी बरोबर जी डी इज इक्वल जी इन ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर जमलं का नाही मगाशी बारकं उचलून फेकलं होतं आता तेच बारके फक्त लक्षात ठेवायचं हा फॉर्म्युला डेन्सिटी बरोबर मास आपण वाढले होतं मास बरोबर काय येणार आहे पाय काय रो इज इक्वल एम बाय व्ही देन एम बरोबर व्ही रो ला रो डेन्सिटी वॉल्यूम आहे वॉल्यूम कसं करतोय फॉर्म्युला हे यहाँ पे 4/3 पाय आर क्यूब पहिली कंडिशन असंच टाकले सर आर स्क्वेअर इथला आर स्क्वेअर एक आर क्यूब कटला राहिलं फक्त एकच आर है ना दर्घ्य बी एकच कान धरला एक कान इक्वेशन मध्ये एक दुसरं इक्वेशन दुसरा कान जी डी आहे फक्त पाहा या इक्वेशन मध्ये आर स्क्वेअर याच्यामध्ये फक्त काय आर मायनस डी चा होल स्क्वेअर न्यूटननं सांगितलंच होतं ना त्या अंतराचा वर्ग करायचा आहे इथं आधी अंतर काय होतं आर स्क्वेअर आता इथं अंतर किती आर मायनस डी होल स्क्वेअर म्हणून घेतलं आपण हेच मासला रो इंटू व्ही टाकलं व्हॉल्यूमला पुन्हा तोच 4/3 पाय आर क्यूब टाकायचे का नाही आर मायनस डी चा क्यूब जे जे खाली ते कट केलं हे इक्वेशन आलं इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ला डिवाइड केलं सेम कटलं जी जी कटलं रो कटलं 4/3 पाय कटलं आर मायनस डी बाय आर बाय आर माइनस डी बाय आर आर कटेगा तो फिर 1 आएगा 1 माइनस डी बाय आर रहेगा गुड्डी बरोबर ए जी इन ब्रैकेट 1 माइनस जी डी बाय आर फिनिश हे आहे
व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू द डेप्थ डी. आता ह्याच्यावरच काय न्यूमेरिकल बेटा लगेच घेऊन टाकू, म्हणजे ह्याचं टेन्शनच मिळतं आपलं. काल आपलं हाईटचं एक्झाम्पल राहिलं तुम्हाला दुसऱ्या लेक्चरमध्ये घेऊ. आता फक्त याच्यावरच एक्झाम्पल पाहायला बघून घ्या, अडचण असेल विचारत चला. झालं. आता याच्यावरचे न्यूमेरिकल्स वाटलं तुम्हाला मी एक दिवस देतोय, याच्यावर न्यूमेरिकल सर्च करा. हाईट एच वर आणि डेप्थ डी वर. याचे आलेले डाऊट्स आपल्या ग्रुपवर शेअर करा, ॲपवर कमेंट करा किंवा मला डायरेक्ट कॉल करा. ठीक आहे. काय अडचण असेल स्टे होम स्टे सेफ. थँक्यू बेटा.